नेपाळच्या राजकारणात एक वेगळाच रोचक अध्याय सुरू झालाय, ज्याचं कारण आहे नेपाळचे नवीन पंतप्रधान। काय नेमकं वैशिष्ट्य आहे या नवीन पंतप्रधानांचं, चला पाहूयात। तर नेपाळच्या राजकारणात सगळ्यात तरुण पंतप्रधानांची एंट्री झाली आहे। 35 वर्षांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे संसदीय दलाचे नेते बालेन शाह यांची नेपाळचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे। तर ते नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि मधेश प्रांतातून देशाचं नेतृत्व करणारे पहिले पंतप्रधान ठरलेत। नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांच्या संविधानाच्या तरतुदीनुसार बालेन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे। मात्र एवढंच त्यांचं वैशिष्ट्य नाहीये, तर त्यांची संपूर्ण कहाणीच वेगळी आणि रोचक आहे। बालेन हे काही वर्षांपूर्वी एक रॅपर म्हणून ओळखले जात होते। मागे सोशल मीडियाच्या बंदीमुळे जेनझी आंदोलन पेटलं होतं। त्यावेळी नेपाळचे युवक खूप आक्रमक झालेले। त्यांनी विधान भवन पेटवलेलं, न्यायालयाला आग लावलेली आणि खूप धुमाकूळ घातलेला। त्यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागलेला। आणि त्यावेळी जेनझीमध्ये लोकप्रियता असणाऱ्या काठमांडूच्या 35 वर्षीय बालेन शाह यांचं नाव पुढे आलं। रॅपर असताना बालेन यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि सामाजिक विषयांवर आवाज उचललेला। तिथेच त्यांच्या लोकप्रियतेची सुरुवात झाली। त्यानंतर 2022 मध्ये ते काठमांडूचे महापौर झाले। दरम्यान लोकप्रियतेच्या जोरावर आज ते नेपाळचे पंतप्रधान झालेत। बालेन शाह यांच्या निवृत्तीत सगळ्यात मोठा वाटा हा जेनझीचा आहे। कारण बालेन शाह हे तरुण तर आहेत, मात्र त्यांच्या कलेमुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग देखील निर्माण झालाय। ते कायम नेपाळच्या भ्रष्टाचार आणि सामाजिक विषयावर रॅप लिहित असतात। एवढंच काय, तर त्यांनी त्यांच्या प्रचारात सुद्धा अनेक रॅप गाणी लिहून प्रसारित केलेले, ज्यामुळे तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह त्यावेळेस पाहायला मिळालेला। त्यांच्या लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशिवाय स्वतंत्र उमेदवार म्हणून काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक जिंकली, ज्यामुळे ते तरुणांच्या नजरेत एक हिरो बनलेत। त्याचबरोबर महापौर पदावर असताना त्यांनी शहर व्यवस्थापन, अतिक्रमण हटवणं, स्वच्छता मोहीम आणि भ्रष्टाचाराविरोधात कडक भूमिका घेतल्याचं म्हटलं जातं। त्यातच नेपाळमध्ये गेले अनेक वर्ष नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ अशा पक्षांची सत्ता होती। त्यामुळे आता पारंपरिक पक्षांना कंटाळलेल्या काही जनतेनं बालेन यांना पसंती दिली आहे। म्हणून आता बालेन यांच्याकडे आशेचं नवीन किरण म्हणून पाहिलं जात आहे। मात्र जशा काही सकारात्मक गोष्टी आहेत, तशाच काही नकारात्मक बाजू पण आहेत त्यांच्या। जसं की बालेन शाह यांना अद्याप केंद्र सरकारच्या पातळीवरील अनुभव कमी आहे। तसंच मोठ्या राजकीय पक्षांची जसं नेपाळी काँग्रेस किंवा सीपीएन पक्ष यांची संघटनात्मक ताकद अजूनही खूप मजबूत आहे। आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था आणि धोरण निर्मिती यांच्यासारख्या विषयांमध्ये अनुभव आवश्यक असतो, जो त्यांच्याकडे तेवढा नाही। त्यामुळे लोकप्रियतेच्या बळावर पंतप्रधान पदाचा शिखर गाठलेले बालेन शाह यांच्या एंट्रीने नेपाळमधील राजकारणात नेमका काय बदल घडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मात्र तुम्हाला तरुणांनी राजकारणात किती सक्रिय असायला हवं असं वाटतं, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।